बिहारी लाल की जय हो। वृंदावन धाम की जय हो। पंढरीनाथ भगवान की जय हो। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हो। पंढरपूर धाम की जय हो। भागवत महापुराण की जय हो। शुकदेवजी महाराज की जय हो। सब संतन की जय हो। रासेश्वर भगवान की जय हो। गोपीनाथ भगवान की जय हो। गोपी मैया की जय हो। जय जय श्री राधेश्याम। जय जय श्री राधे। नमः पार्वती भक्तवांछा कल्पतरो करुणा सिंधो कृपा सिंधो दीनबंधो नंदनंदन यशोदानंदन करुणा वरुणालय सच्चिदानंद घन भगवंताच्या असीम अनुग्रहाने जिथल्या कणाकणामध्ये भगवत प्रेम आहे, जिथल्या सर्व वातावरणामध्ये राधा कृष्ण हे भक्ती तत्व भरलेलं आहे, नाम रूप लीला धाम या सर्वांचं सेवन ज्या ठिकाणी एकत्रपणे घडत आहे, अशा या वृंदावन धामामध्ये येऊन भगवंताच्या लीलास्थलांचं दर्शन आणि त्या दर्शनाबरोबरच ज्या शब्दांमध्ये ज्या अक्षरांमध्ये श्रीकृष्ण भगवंत ओतप्रोत भरलेले आहेत, अशा भगवंताच्या वाङ्मय मूर्तीमध्ये आता श्रीमद भागवतामध्ये आपण प्रवृत्त आहोत, अर्थात श्रवण करण्यासाठी प्रवृत्त आहोत. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा काळ आणि परमभाग्याचे क्षण आहेत. भगवंताची विशेष कृपा ज्या भक्तावर होते त्याला भगवंत 4 गोष्टीमधले एक गोष्ट देतो. भक्ती परंपरेमध्ये आहे भगवंताचं वैभव 4 गोष्टीमध्ये आहे. नाम, रूप, लीला, धाम. परमात्मा म्हणजे काय आहे? परमात्मा म्हणजे नाम आहे. परमात्मा म्हणजे अलौकिक सच्चिदानंद रूप आहे. परमात्मा म्हणजे धाम आहे. भगवंत म्हणजे काय? लीला आहे. भक्ती परंपरेमध्ये भक्ती करीत जेव्हा परिपूर्ण होतो तेव्हा परमात्मा त्या भक्ताला एक गोष्ट देत जातात. भगवंताची कृपा झाली की भक्ताच्या हृदयामध्ये नामाविषयी गोडी वाढते. जगातली सगळी गोडी मिटून जाऊन फक्त नामामध्ये गोडी राहते. इतकी नामामध्ये गोडी राहते की जगातलं सगळं सुख त्याला मिळतं. किंबहुना विश्वामध्ये जे सुख येतच नाही त्याच्या अतीत असलेलं सुख त्याला मिळतं. वेळ कमी आहे, बरेचसे भाव सांगता येईल नामाचे. नेघे 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 माझी वाचा विसावा, आणि तुका म्हणे हवा 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 साधावा. आम्हाला नाम घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि भगवंताची कृपा ज्याच्यावर झाली त्याला नाम थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. महाराष्ट्रातून आपण आलोय, जगद्गुरु तुकोबारायांचे आपण सगळे अभिमानी आहोत की महाराष्ट्राचं जिवंतपण म्हणजे ज्ञानोबा तुकाराम आहे. कायम आम्ही म्हणत असतो तुमच्या आमच्या जगण्याची तार म्हणजे आमचं जीवन आहे, तर त्या तारेतील वीज म्हणजे ज्ञानोबा तुकाराम आहे. म्हणून
ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया असं म्हणणारे आपण सगळे माणसं आहोत. पंढरीची वारी आली की वेद लागतात ज्ञानोबा तुकोबारायांचे. एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे की जिथं संतांचं भजन होतं आणि भगवंतापेक्षाही जास्त होतं. ज्ञानोबा तुकाराम, ते तुकाराम महाराज असं म्हणतात की त्या भगवंताने एवढी कृपा केली आणि मला असं वाटतं की काही ठिकाणी नाम घेऊ नये, पण मी शौच विधीला जातो बाहेर सकाळी आणि तिथं सुद्धा माझी वाणी थांबत नाही. माझी मज झाली अनवर वाचा, माझी मज झाली अनवर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा हे प्रमाण आहे. आणि छंद या नामाचा घेतला असे फकीरी अग एक मन लागो मेरो मन लागो रे मन लागो, मन लागो लागो रे लागो यार फकीरी में हो न यार फकीरी में. आगे सुनो. जो सुख पाओ राम भजन में, राम भजन में, राम भजन में. जो सुख पाओ हरि भजन में, ओ सुख नाही अमीरी में. भला बुरा सबका सुन लीजिए, कर गुजरान गरीबी में हो मन लागो, मन लागो लागो रे लागो यार फकीरी में हो यार फकीरी में. एकदा त्या भगवंताची कृपा झाली. जो सुख पाहू राम भजन में, त्या भजनामध्ये सुख वाटावं लागतं. नामातून बाहेर निघावं असं वाटत नाही. नाम रूप रासपंचायतीचं वर्णन करतोय आपण. त्या सगळ्या गोपिकेचं म्हणणं एवढंच आहे, शास्त्रामध्ये देव आहे, मंदिरामध्ये देव आहे, पण आम्हाला तो देव नकोय. जो देव आमच्या डोळ्यांना दिसेल तो देव पाहिजे आम्हाला. एका माणसाला तहान लागली, तो मला पाणी पाहिजे मला. ज्याला विचारलं तो विचारवंतच होता, वैज्ञानिक होता. तो पाणी, त्याला पाणी कुठं नाही आहे, हवेमध्ये पाणी आहे. ही सगळी जी पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीमध्ये पंचमहाभूतामध्ये जल आहे. आणि एवढंच नाही, तुझ्या शरीरात पण पाणी आहे. तू म्हटलं हे बरोबर आहे सगळं, पण याने माझी तहान नाही भागणार. मला ग्लासामध्ये पाणी द्या, थंडगार पाणी द्या, माझ्या ओठांपर्यंत येऊ द्या, ओठातून पोटात जाऊ द्या, तेव्हा मला समाधान मिळेल. तसं देव इथं आहे, देव सर्वत्र आहे. गोपी म्हणतात ते नका सांगू आम्हाला, आम्हाला आमच्या डोळ्याचा विषय व्हायला पाहिजे. म्हणून रूप, भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताची लीला.
काही बाह्य लीला आहेत, त्या त्या काळामध्ये घडल्यात त्या लीला आहेत, आणि काही अंतरलीला आहे. भक्तांच्या हृदयामध्ये आजही रासलीला चाललाय, आणि ज्याला अंतःकरणामध्ये रासलीला रोज पाहायचा योग प्राप्त झाला, आता त्याला बाहेर नाही पाहावं लागत. मीराबाई असं म्हणते की पाणी मो मिन प्यासी, मोहि सुन सुनत आवत हासी. पानी में मिन प्यासी, मिन पानी में रहती है, मछली पानी में रहती है, और पानी में रहने के बाद भी प्यासी रहती है. मीराबाई कहती है मुझे हंसी आती है, आत्मज्ञान बिन नर भटकता है. कहा मथुरा कहा काशी, जब तक वह रूप यहां न आ जाए उसे हम ढूंढते रहेंगे बाहर. मीराबाई कहते हैं अगर यहां नहीं दिखा तो मथुरा में भी नहीं है और काशी में भी नहीं है. अगर यहां मिल गया तो सब तरफ है. इसलिए सिर्फ उसे बाहर नहीं ढूंढना है. मोको कहां ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास हूं. कबीरदास जी बोलता है, कहते हैं मुझे कहां ढूंढता है तू. और हमारी माऊली कहती है तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. मोठीचे बैल पुढं वर त्यांचे तोंड असतात, आणि पाणी कुठं पडतं, मागे पडतं. ऐका, नदीतून पाणी वर काढणारे, विहिरीतून पाणी वर काढणारे बैल आहेत, पण बैलांना कधीच पाणी प्यायला भेटत नाही. मी त्या बैलांचं बोलतोय. बैलांना पाणी प्यायला भेटत नाही. का बरं? पाणी मागं आहे आणि बैलांची तोंड पुढे आहेत. आम्ही आयुष्यभर बैलांसारखी तोंड पुढे ठेवले, आणि जिथं भक्तीचा रस आहे तिकडे जर तोंड आमचे झाले नाही तर तो झरा आमच्या जवळ वाहून आम्हाला तृप्ती कधी मिळणार नाही. म्हणून गोपी असं म्हणतात की आम्हाला ते रूप पाहिजे. नाम रूप लीला, लीला बघतोय आपण. भगवंताच्या नित्य लीला भक्तांच्या हृदयामध्ये घडतात, आणि शेवटी धाम. भगवंताची विशेष कृपा झाली की भगवंत ते धाम भक्ताला प्राप्त करतो. हे कशासाठी आपण बोलतोय? इथं आलोय आपण भागवताच्या माध्यमातून त्याचं नाम घेतलं, त्या नामाचं दान त्याने आपल्याला दिलं. दर्शनाच्या माध्यमातून त्याचं रूप पाहिलं, कथेतून वाङ्मय त्याचं रूप पाहिलं. लीला रासलीलेचंच वर्णन केलंय भागवतामध्ये. लीला आपण ऐकली, आणि वृंदावन धामामध्ये आपण राहिलोय. अनेक जन्माची पुण्य असेल तर भगवंत 4 देत नाही, त्यातला 1 देतो. तुम्ही एवढे भाग्यवान आहात की भगवंताने 4ही तुम्हाला देऊन टाकलं. जरा जोरात वाजा, मला दम वाटत नाही टाळ्यांमध्ये. कारण ह्या टाळ्या दुसऱ्यासाठी नाहीये, आपल्यासाठी आहे. म्हणून नाम रूप लीला धाम या 4हींचंही चिंतन या 4-5 दिवसामध्ये आपल्याला घडलंय. अजून एक सांगू का? पोतभर मुरमुरे खाल्ल्यापेक्षा 4 बदाम खा. पण सवय लागलेली असते मुरमुरे खाण्याची. सकाळ संध्याकाळ मुरमुरे खाणं चालले, पोट भरे ना, पण तोंड हालत राहायला पाहिजे. मला असं वाटतं की काही क्षणामध्ये जर तृप्ती मिळत असेल तर मुरमुरे कशासाठी? तर साधारणतः वृंदावन धामामध्ये येऊन जे करायला पाहिजे ते आपण केलं, जे ऐकायला पाहिजे ते ऐकलं, किंबहुना अंतःकरणाच्या तृप्तीसाठी जे जे करायला पाहिजे होतं ते केलं. हो ना? मुळामध्ये आता एक हृदयामध्ये कृतज्ञता यावी, तक्रारी संपून जाव्यात. खरं भक्त कुणाला म्हणतात? ज्याच्या जीवनातल्या तक्रारी संपल्यात. मग तुम्ही म्हणाल त्याच्या जीवनात दुःख येत नाही का? येतं दुःख. गोष्ट सांगतो एक, आणि कथेकडे यायचं आहे. मला फक्त अर्धा तास बोलायचं आहे आज, कारण पुढचे बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.
राजा आणि त्याचा एक सेवक. राजाची सेवा एवढं केली त्याने की दोघांमध्ये मैत्री झाली. दोन प्रकारच्या सेवा असतात. काही सेवा मजबुरीने कराव्या लागतात. क्या करे भाई, उससे लेना है कुछ. ऑफिसमध्ये काम करणारी माणसं नाना त्यांना विचारलं, तुम्ही ज्या बॉसकडे काम करतात तो बॉस तर तुम्हाला बराच चिडतो, स्टुपिड, मूर्ख आहेस. मग तो साहेब तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. मग हाताखाली काम करणाऱ्या माणसाला विचारलं, अहो तुम्ही ज्या साहेबांचं एवढं ऐकताय ते खरोखर चांगले आहेत का? म्हणजे इकडे अगुपची सांगतो, अतिशय नालायक माणूस होतो. बरं, मग एवढा नालायक तो आहे, अजून असं तो जर इकडे बाहेर भेटला तर हाता खालून काढेन त्याला एखाद्या वेळा. मग तुम्हाला एवढा द्वेष त्याच्याविषयी आहे, मग तुम्ही का काम करताय त्याच्यासोबत? काय नाही होत, त्याच्यावर प्रेम नाही आहे, महिन्याचा पगार भेटणार म्हणून काम करावं लागतं. बरेच वेळेस असं होतं. एक सेवा या प्रकारची आहे आणि एक सेवा त्यांच्यासाठी नाही, त्यांची सेवा करायला आम्हाला आवडतं, त्यांच्या प्रसन्नतेने आम्हाला प्रसन्नता वाटते. म्हणून सेवकाने स्वामीने त्याच्यावर लादलं नाही, त्यांनी ते मागून घेतलंय. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. सेवकाला त्या सेवेमध्ये मिळणारा आनंद जो सेवा घेतोय त्याच्यापेक्षा जास्त मिळतोय. असा तो सेवक की ज्याला सेवा करण्यामध्ये आनंद मिळत होता. आणि मग राजाने नंतर त्याला बाहेर नाही, स्वतः सोबतच ठेवायचा. पुढं तर असं झालं, मी अशी कथा ऐकली आहे, राणीला सांगितलं की आता तू आहे ना, तुला एक स्वतंत्र महाल देतो, पण संध्याकाळी सुद्धा गप्पा मारण्यासाठी याला थांबू दे माझ्याजवळ. खूप मैत्री दोघांमध्ये. काही सुंदर वस्तू जरी आली तर राजाला सेवक नाही मित्राची आठवण व्हायची. प्रेम त्याला म्हणतात की उत्तमातली उत्तम वस्तू आपल्याला प्राप्त झाली की आपल्याला वस्तूची आठवण नाही, आपल्याला आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याची आठवण होते. तो जर असताना, ती जर असती ना, त्याला दिलं असतं मी हे. मग काही उत्तम वस्तू असेल तर राजा त्याला द्यायचा खायला एकदा आणि नंतर आपण खायचा. सेवक सुद्धा पूर्ण तन मन सन्मान प्रेमाने सेवा करायचा. दोघं जण गेले एक दिवस अरण्यामध्ये, दिवसभर फिरले, संध्याकाळी परत यायचं. घनदाट अरण्य होतं, आतमध्ये पायवाटा होत्या, आडवाटा होत्या. आणि आपल्या घरी येत असताना रस्ता विसरलेत. दिवसभर जंगलामध्ये फिरल्यामुळं खायला भेटलं नाही काही. पाणी वगैरे कुठं मिळालं तेवढी तहान भागूनच दिवसभर फिरले. आणि चालता राजा म्हटला, थकलो रे बाबा, मी एका झाडाखाली बसूया. आणि एका झाडाखाली बसले दोघं जण. दिवसभर काही खायला मिळालं नाही, त्याच्यामुळे भूक लागलेली होती. आता असं वाटत होतं काही थोडंसं खायला मिळालं तर बरं होईल. व्याकुळ झाले प्राणभुकीमुळे. आणि एवढ्यामध्ये ज्या झाडाखाली ते बसलेले होते ना, वरून एक फळ पडला टपकान राजाच्या डोक्यात. अरे म्हटलं वा. त्यांनी ते फळ घेतलं, सोबत काहीतरी चाकू वगैरे असावं, ते कापले, त्याच्या 4 फोडी केल्यात. पण पहिली फोड आपण खायची नाही, आपल्या सेवकाला द्यायची. ती फोड घेतली आणि आपल्या त्या सेवकाला मित्राला दिली, त्यात ते खाऊन टाकले. राजाला म्हटला अजून एक द्या. दुसरी फोड होती, तेही राजाने त्याला देऊन टाकले. आता अपेक्षा अशी होती, याला 2 फोडी दिल्या म्हणजे 2 फोडी कोणी खायला पाहिजे? आता मी खायला पाहिजे. तोंडला नाही, तिसरी पण मला द्या. तोंडला बघ मला भूक लागली, पण तुझ्यावर माझा जीव असल्यामुळे मी तुला देतोय, चल टाक खाऊ. ते पण खाऊन टाकले. आता शेवटची राजा तोंडामध्ये घालणार, तोंडला थांब खाऊ नको, हे पण मला दे. तोंडला एक तर राहू दे, मला भूक लागली बाबा, सगळे खाऊन टाकलं तू. नाही तुला सगळं मलाच पाहिजे आज. राजा म्हटला हा काय थोडा सटकला की काय? रोज माझ्यावर एवढं प्रेम करायचं ना, आज मला एकही फोड खाऊ दे ना. मला खाऊ दे म्हटलं एवढं. तोंडला नाही मलाच पाहिजे. राजा म्हटलं जास्त झाला बरं तुझा आता.
तुला प्रेम देऊन देऊन एवढा डोक्यावर तू बसलाय असा की मला भूक लागली बाबा, तुला सगळं दिल्यानंतर 3 फूड तुला दिल्या आणि एक मला खाऊ दे ना. नाही म्हणलं तुम्ही काही म्हणा पण मलाच पाहिजे. आणि पुढे तो राजाच्या हातून हिसकून घ्यायला लागला. तो म्हणला थांब, आता मर्यादेचं उल्लंघन होत आहे, आता जास्त होत आहे. आतापर्यंत तुझ्याशी मैत्री केली, तुला सेवक म्हणून नाही ठेवलं, मी माझ्या डोक्यावर बसवलंय आणि आज तू मला खाऊ सुद्धा देत नाहीये. यानंतर जर तू हे माझ्या हातून हिसकावण्याचा प्रयत्न केला, मैत्री आजपासून आपली बंद. तो मला तुम्हाला द्या वाटत नाही, परंतु तुम्ही मैत्रीमध्ये आणली आहे आणि त्यामुळे ही फोड मी तुम्हाला देतो. राजाने ती फोड घेतली, तोंडामध्ये टाकली आणि टाकल्याबरोबर सगळ्या अंगावर काटा उभा राहिला त्याच्या. कडू जहर ते फळ होतं. असं फळ त्याने खाल्लंच नव्हतं. जिभेची कडवट चव जाईना. भैया आवाज थोडासा कम कर भैया, आवाज थोडासा कम. तोंडाची कडवट चव जाईना. सगळं तोंड कडू होऊन गेलं. फार घाम आला त्याला, डोळ्यातून अश्रू आले. आणि मग त्याला कळाला की हा जो श्रीराम बहुतेक कमवला. श्रीराम याने मला फळ का दिलं नाही? एवढं कडू जहर फळ राजाला खायला भेटू नये, माझ्या मित्राला खायला भेटू नये. क्रिया वेगळी होती ना, भावना वेगळी होती. लगेच बंद झालाय आता जरा थोडासा. हा, एवढं कडू फळ माझ्या मित्राला खायला भेटू नये. राजाने त्याला जवळ घेतलं. अरे मित्रा, चारीच्या चारी फोडी सगळं फळ तू खाऊन टाकलं, तक्रार केली नाही. तो एवढंच म्हटला, अरे यार राजा साहेब, जीवन में इतने मीठे फल खाए, एक दिन एक कड़वा फल मिल गया, उसकी शिकायत क्या? इतकं आतापर्यंत तुम्ही मला कृतज्ञ केलं, पावन केलं. आतापर्यंत एवढे गोड फळं तुम्ही आम्हाला दिलेत, आतापर्यंत एवढा आनंद दिला. एक दिवस एक कडू फळ मिळालं असेल त्याची काय तक्रार? भक्ताचं जीवन असं होतं की जीवनामध्ये जे मिळालं त्याची एवढी कृतज्ञता हृदयामध्ये राहते की तो म्हणतो हे काय आहे, हे काय आहे. अहो तुकाराम महाराजांचं दिवाळा निघालं तरी महाराज म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. एवढं तू दिलंय, एवढं तू दिलंय, एवढं दुःख काय जास्त आहे. म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये एक अलौकिक तृप्ती होऊन जाते आणि ती तृप्तीच्या माध्यमातून येते. त्याचं नाव रास आहे. त्याचं नाव रास लीला आहे. भगवंताचं प्रेम हृदयामध्ये प्रगट झालं की अशा प्रकारची तृप्ती, अशा प्रकारचं समाधान, अमृतता प्राप्त होते. कथेचा क्रम आपल्याला घ्यायचा आहे. त्या अगोदर रासपंचय द्यायचं थोडंसं चिंतन आपण करत आलोय. एक 5-10 मिनिटच त्याचा थोडासा अजून आस्वादन आपण घेऊया. आहा, और बाद में भगवान की लीलाओं का थोड़ा सा चिंतन आगे करते हैं. काल आपण पाहिलं भगवंताची बासरी वाजली, गोपींच्या हृदयापर्यंत ती गेली आणि तिने एक वेदना निर्माण केली. याला भक्ती परंपरेमध्ये म्हणतात पूर्वराग, पूर्वरती. त्याला भेटण्याच्या अगोदर त्याला पाहावं, त्याला भेटावं अशी इच्छा नाही, केवळ उत्कंठा नाही, तर तळमळ निर्माण होत आहे. तळमळ कशी तळमळ? पाण्याच्या बाहेर माशी काढल्यानंतर ती जशी तळमळावी तशी तळमळ तयार होत आहे. जीवना वेगळी मासळी, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका. वा वा, कोण म्हटलं बरं तळमळी? छान. पण तीच तळमळी नाही, आमच्यामध्येही ती तळमळ यायला पाहिजे एक दिवस. त्यासाठी तर चाललंय. मला हे मिळालं नाही,
मला ते मिळालं नाही. म्हणून राजनं रडणारे लोक आहेत. पण तो मला कधी भेटेल यासाठी ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं ना, त्याच्या अश्रूंची किंमत काय वेगळी आहे. स्वतःच्या मानासाठी, सन्मानासाठी, मला कोणीतरी बोललंय, अपमानासाठी रडणारे हजारो लोक आहेत. पण त्या अश्रूंना दुर्गंधी आहे. पण भगवंत मला का भेटत नाही? भगवंताच्या विरहामध्ये डोळ्यातून जेव्हा अश्रू येतात ना, त्या अश्रूंना सुगंध असतो. ते अश्रू दुःखाचे नसतात, प्रेमाचे असतात, कृतज्ञतेचे असतात. आणि अजून ऐका, भक्ताच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना गंगा जलापेक्षा अधिक पावित्र्य प्राप्त होतं. आणि जगातल्या मोत्यांना जे किंमत आहे ना, त्या मोत्यापेक्षा ज्या वस्तूला अधिक किंमत होते ते भक्ताचे अश्रू असतात. कधीतरी ते सुख मिळायला पाहिजे. हा विरहाचा आनंद आहे, विरहाचं सुख आहे. कधी भेटशील देवा? रामकृष्ण परमहंस ज्या दगडावर बसायचे आणि ते कालिका माती मला कधी भेटेल, त्या विरहामध्ये एवढे डोळ्यातून अश्रू यायचे की ज्या दगडावर बसलेत त्या दगडांना शेवाळ यायचं. आम्हाला ते रडणं माहिती नाही भगवंतासाठी, त्याचं सुख आम्हाला माहिती नाहीये. कधी भेटेल तो परमात्मा? मीराबाईंच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. पण तुमच्या आणि आमच्या अश्रूची आणि त्या अश्रूंची किंमत नाही करता येणार. आमच्या अश्रूंची जी किंमत आहे ना, ज्यांच्यासाठी आम्ही ते अश्रू ढाळलेत त्यांना कवडीची किंमत नाही त्या अश्रूंची. आणि त्या भगवंतासाठी जेव्हा एक अश्रू येतो, भगवंत म्हणतात त्या सगळ्या अश्रूंना मी फुलांच्या माळा तयार करेन, त्या अश्रूंना मी जीवनातलं अमृत करून टाकेन. काय गोपी की भगवंताच्या मिलनासाठी, भगवंताच्या भेटीसाठी रात्रंदिवस तिच्या डोळ्यातून अश्रू चालू आहे. आणि मग भगवंताजवळ आल्या आणि आल्यानंतर सगळ्यांचं स्वागत केलं. आपण काल पाहिलं, स्वागतमो महाभागा प्रियम किम करवाणी वह. पाहिलं होतं की यांचं मन संसारात तर गुंतलेलं नाहीये ना. आणि मग पूर्वरतीनंतर झालं मिलन आणि भगवंताने सगळ्यांना एकत्र करून त्या सगळ्यांना आपला आनंद दिला. त्या सच्चिदानंद रूपता त्या सगळ्यांना प्राप्त करून दिली. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ते प्रेम ओथंबून व्हायला लागलं. पण काय करावं, माणसाचा दोष आहे. खूप गोड खायला मिळालं का ते म्हणतात थोडी लोणचं आणा, अमृत मिळायला लागलं का थोडं ठेसा आणा, अरे ठसका येईल ना. किती छान झाला. कांदा लसण विवर्जित आपण भोजन केलं 4-5 दिवस. मी खरं सांगतो की पहिली यात्रा अशी आहे की ज्यामध्ये आळस आला नाही, ज्यामध्ये रजोगुण निर्माण झाला नाही, ज्यामध्ये ढेकर तर नाही आला, कडू. माहिती नव्हतं कधी की कांदा लसण सोडून जेवण होऊ शकतं. काय महाराष्ट्रातले लोक इथं येतात ना, हे लोक घाबरतात. ते म्हणतात हे लोक आणतात काय, हे पोते तर पोते कांदे आणतात इथं. आणि इथले आश्रम सोडून जात असताना हे माणसं इथले कांदे खात नाही. त्यांचे आश्रम आम्ही कांद्यांच्या टरफलाने भरून टाकतो. महाराष्ट्रातल्या लोकांची ओळख आहे बरं इथं. जेव्हा आम्ही शिकायला आलो या ठिकाणी तो यहाँ के मराठी में बोलते, चलो छोड़ दीजिए, आपस की बात चल रही जरा. तो इतने लोग म्हटले की महाराष्ट्र के है तुम, तो तुम प्याज बहुत खाते भाई, बहुत बहुत ज्यादा खाते, ऐसा कह रहे थे. तर आपल्याला किमान इथं येऊन तो कलंक काही काळ पुसता आला. आणि काय बिघडलं, इतकं सुंदर जेवण झालं, आळस आला नाही, रजोगुण निर्माण झाला नाही, कंटाळा आला नाही. ॲसिडिटीचे प्रॉब्लेम असतात अनेक लोकांना, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम झाला नाही.
असं राहतात. कशासाठी चाललं होतं? आनंद निर्माण झाला की माणसाला मध्ये काहीतरी कुबुद्धी सुचते, दुर्बुद्धी सुचते. त्या भगवंताचा रस हृदयामध्ये प्रगट होत असताना तो सच्चिदानंद प्रभू जगाचा चालक मालक यांच्यासोबत नाचतोय. आणि नाचतोय म्हणजे काय आहे? अरे काय आहे हे नाचणं? आरशामध्ये, आरशामध्ये पाहणारा समोर आला की आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटतं. खूप चांगला आहे का? आमच्या सगळ्यांचे अंतःकरण म्हणजे आरसे आहेत. आणि त्या आरशामध्ये जेव्हा भगवंताचं प्रतिबिंब उमटतं ना तेव्हाच आनंद. रासलीला म्हणजे काय नुसतं नाच गाणं धांगड धिंगा नाहीये. जे आता कसं सांगू मी तुम्हाला, आमचं अंतःकरण जे आहे ना, या अंतःकरणामध्ये जेव्हा 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 त्या भगवंताचं चित्र उमटतं तेव्हाच आनंद. आम्हाला जेव्हाही आनंद होतो ना, अंतःकरण स्थिर होतं. आणि त्या स्थिर अंतःकरणामध्ये तो भगवंत दिसायला लागतो. आणि तो दिसायला लागला, त्याचं भान झालं की आनंद होतो. ही वेदांताची प्रक्रिया आहे. म्हणजे काय? अजून सोपं, आकाशामध्ये चंद्र आहे, पण सरोवरामधलं पाणी जर सारखं हालत असेल, चंद्र दिसेल का नाना त्याच्यामध्ये? नाही दिसणार. मग काय करावं लागेल? काय व्हावं लागेल? पाणी स्थिर व्हावं लागेल. पाणी स्थिर झालं रे झालं, त्या स्थिर पाण्यामध्ये असलेला चंद्र दिसतो. तसं आमचं अंतःकरण सुद्धा सारखं हालतं. म्हणून अजून ऐका, जेवढं मनुष्याला दुःख जास्त तेवढं त्यांची अंतःकरणाची वृत्ती अस्थिर जास्त. म्हणून दुःखी असणाऱ्या माणसांचे विचार थांबत नाही. ज्याला डिप्रेशन म्हणतो ना आजच्या काळामध्ये आपण, अहो हे पण आहे का? याच्यासाठी चाललंय सगळे. ताण तणाव आपण म्हणतो, त्याचं काय स्वरूप आहे? ताण तणाव असलेल्या माणसांचा विचार थांबत नाही. आणि विचार थांबत नाही त्याच्यामुळे सुख येत नाही. आणि जेव्हा तुम्ही आनंदामध्ये असतात ना, तेव्हा सगळे विचार थांबून जातात. आणि विचार थांबले आनंद प्रगट होतो. गोपिकेंच्या सगळ्या अस्थिर वृत्ती त्या नव्हत्याच खरं पहिल्याच, पण त्या अजून अंतर्मुख झाल्या. आणि त्यामध्ये तो कृष्णचंद्र दिसायला लागला. तो कृष्णचंद्र प्रगट झाला. आणि तो इथं प्रगट झाल्यामुळे सगळे अवयव त्या अमृताने भरून गेले. कसं सांगू तुम्हाला? अजून सांगतो. पौर्णिमेच्या दिवशी जर आपण समुद्र पाहिला असेल, पौर्णिमेला समुद्राला भरती येते. आणि ती भरती आली की ज्या खाड्या रिकाम्या असतात ना, त्या खाड्या सुद्धा भरून जातात. तसं हे हृदय भगवंताच्या प्रेमाने भरून गेलं की मग या खाड्या त्या प्रेमाने भरून जातात. डोळ्याची अतृप्ती आहे, कानाची अतृप्ती, या खाड्या रिकाम्या आहेत, कोरड्या पडल्यात. आणि एकदा तो परमात्मा रूपी सागर, तो परमात्मा रूपी अमृत, ते परमात्मा रूपी रस या हृदयामध्ये प्रगट झाला की इंद्रियाच्या सर्व खाड्या भरून जातात. आणि मग म्हणायला लागतो भक्त, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोधे केले घर रीते. ज्ञानामध्ये तो उरतो आणि भक्तीमध्ये तो भरतो. आणि मग काय होतंय? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. येणे सोसे मन झाले हव भरी, आणि परत माघारी येत नाही. आता येत नाही परत. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. काय आनंद आहे! असा रस निर्माण झाला. याचं नाव रासलीला आहे. घेतल्या दांड्या, मारल्या एकावर एक. आणि नवरात्र होण्याच्या अगोदर 5व्या दिवशी गेले पळून दांड्या वाजवणारे. याच्यासाठी दांड्या का? आणि याचं नाव रासलीला का? नुसता धांगड धिंगा लावलाय आम्ही. आम्हाला वाटतं की अजून एक सांगू, ऑपरेटिंग यायला पाहिजे. ऑपरेटिंग म्हणजे काय?
माणसांना स्वतंत्र व्हावंसं वाटतं, पण ऑपरेटिंग माहिती नाही. अज्ञानी माणसाने स्वतंत्र राहू नये. ज्याला ऑपरेटिंग माहिती आहे ना त्याच्यासोबत राहावं. थोडं ध्यानात घ्या थोडंसं. म्हणजे काय आहे, माझा मोबाईल आहे, मीच पाहिजे, माझा आहे मोबाईल. बरं आहे, बरोबर आहे बाबा, कोण म्हणता आमच्या मीच करीन, मीच पाहिजे सगळं, ते मीच पाहिजे, हात पण नाही उधळणार नाही कोणाला. आता मोबाईल उतरला माझा, चार्जिंग लावायचा त्याला, 4 घंट्यापर्यंत चार्जिंग लावली आणि आता झाला असेल चार्जिंग मोबाईल माझा, आणि मग काढलं तर तो स्विच ऑफ झालेला. अरे काय झालं म्हटलं, झालं असं, चार्जिंग लावली पण बटन बंदच ठेवलं आहे. स्विच ऑन करायला पाहिजे होतं की नाही. कष्ट चालले, स्विच ऑफ आहे. आपण वाटतं आम्ही खूप काही करतोय, पण ते स्विच ज्याला चालू करता येतं ना, त्याला जर सांगितलं असतं तर जे काम 4 तास व्हायला पाहिजे होतं ते काम 1 मिनिटात झालं असतं. मोबाईलमध्ये सुद्धा बरेचसे काय ऑपरेटिंग आपल्याला येत नाही, ते पोरं जे आहेत ना ते 2 मिनिटात करून देतात. का? ऑपरेटिंग माहिती आहे त्यांना. आमच्या जीवनाला ऑपरेट करणारा भगवंत आहे, ऑपरेट करणारे संत आहेत. किंबहुना ज्याला परम स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचं ना आपण, त्याला काही दिवस पारतंत्र्यात राहावं लागतं. अजून एक विना ना, विना या विण्यांना तारा लावलेल्या आहेत. या तारा जर म्हणतील आम्ही मोकळ्याच राहू तर स्वर कधीच निर्माण होणार नाही. त्या तारांना खुंट्यांना बांधून घ्यावं लागतं, तेव्हा त्यातून स्वर निर्माण होतात. तसं जीवनामध्ये काही दिवस त्या महापुरुषांच्या सानिध्यामध्ये वाटत असलं तरी पारतंत्र्य घ्यावं लागतं, आणि त्यानंतर परम स्वातंत्र्य जीवाला प्राप्त होतं. आनंद आहे, आनंद आहे. कळून घ्या ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठीच आहे. आज आम्ही तुमच्या पुढे बोलतोय, जीवनाला बांधून घेतलं होतं काही काळ महापुरुषांच्या सानिध्यामध्ये बांधून घेतलं, त्यामुळे हा आनंद मिळाला. पाहत होतो आपण, गोपिकेंना आनंद मिळाला, तो भगवंत अनुभूत व्हायला लागला. पण विचार केला मध्ये, आता किती गोड आहे बघा, रासलीला कशाला म्हणतात बघा. भगवंताच्या भेटीसाठी जे जे प्रतिबंध होते ते त्यांनी दूर केलेच होते. काय प्रतिबंध होते? जगाचा मोह तो दूर केला होता, मुलाबाळांचा मोह तो बाजूला केला होता, संसाराचा मोह केला होता बाजूला. आता भगवंताच्या भेटीसाठी काही अडचण राहिलीच नव्हती. खूप चांगला आहे का, भगवंताच्या भेटीसाठी काय अडचण राहिलीच नव्हती. पण इथंही अध्यात्म थांबत नाही. जे प्रतिबंध सगळे केले, ज्या चुकीच्या गोष्टी त्या संपल्या, पण मध्येच गोपिकेंना वाटायला लागलं आम्ही किती भाग्यवान. रासलीला घडते कुठून? आम्ही किती भाग्यवान. अरे जो आमच्या सोबत खेळतोय हा प्रत्येकाच्या वृत्तीमध्ये असून सुद्धा आमच्या सोबत खेळतोय. ब्रह्मदेव इंद्र या ब्रजभूमीमध्ये येतात, भगवंत त्यांना सांगतात खबरदारा इथे यायचं नाही. ब्रह्मदेव इंद्र भगवंताची स्तुती करण्यासाठी येतात, स्तुती करण्यासाठी की आपण सच्चिदानंद रूप आहात, आपण करुणावरून आलाय. भगवंताने सांगितलं माझं वैभव नाही सांगायचं, इथं मी दूध खाण्यासाठी आलोय, इथं मी लोणी खाण्यासाठी आलोय, इथं मी माझं वैभव दाखवण्यासाठी आलो नाही. ब्रह्मदेव आते हैं तो उनको भगा देते हैं, इंद्र आते हैं उनको भगा देते हैं, और अहिर की छोरियां है और छोरियां कहते हैं कि तुम्हें छचिया भर छाछ दूंगी, तो उसके लिए वो नाचने लग जाता है. उसके लिए वो शेष महेश गणेश दिनेश जाहि अनादि अनंत अपार अछेद अभेद सुवेद बताए.
ताही आहिर की छोरिया छचिया भर छाछ पे नाच नचाए छचिया भर छाछ पे नाच नचाए. जो इंद्रचंद्राला सुद्धा स्तुती करू देत नाही. या गोपिका म्हणतात, अरे नंदलाल मेरे घर पे आ जाओ, तुम्हारे लिए मैंने माखन बनाया है. और वो भी दौड़ा दौड़ा भागा जाता है. कैसा होगा? आज मेरे अंगना में आओ नंदलाल चले, आओ गोपाल दर्शन की प्यासी गुजरिया. जय हो. आज मेरे अंगना आओ नंदलाल चले, आओ गोपाल दर्शन की प्यासी गुजरिया. आज मेरे आज मेरे अंगना में आओ आओ दर्शन की प्यारी गुजरिया, ओ दर्शन की प्यारी गुजरिया. 2 मिनिटं उठूया सगळे, पावली खेळा. उद्यापासून आपल्याला हा आनंद नाही. त्याच्या प्रेमाने
सदियों से भटकना दर दर पर
गीता दुनिया दर्शन के प्यासे दुनिया दिखाओ दर्शन के प्यासे मुझलिया ओ दर्शन की प्यासी मुझलिया दर्शन की प्यास बोलिए गोपीनाथ भगवान की जय जय श्री राधे। बसून घ्या। की हा परमात्मा आमच्या सोबत नाचतोय. शांततेने बसून घ्यायचं, न बोलता एक 15 मिनिटांमध्ये थांबायचं. अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा मद निर्माण झाला, अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण झाला. भगवंत असं म्हणतात की सगळं काही सोडलं ग तुम्ही, पण सर्व काही सोडून सुद्धा अजून एक दोष राहिला. काय दोष राहिला? आम्ही भाग्यवान आहोत. हा सुद्धा दोष जमत नाही. भगवत स्थितीच्या अंतिम स्थितीमध्ये उडी मारायची, अंतिम स्थितीमध्ये प्रवेश करायचा, तर हाही अभिमान ठेवावा लागत नाही. मी पुण्यवान, मी भाग्यवान. ऐका, मी वृंदावनला गेले, मी तिथं हा सगळा आनंद घेतला, मीच तेवढी भाग्यवान, आणि जे आले नाही ते दुर्भाग्यवान. भगवंत म्हणतात ते पण नाही जमणार. किमान माणसाला वाटतं इथपर्यंत आता एवढं सगळं केलं तर सांगता तरी यायला पाहिजे कुठे गेले होते म्हणून मी, आणि सगळ्या गावात विरोधता तरी यायला पाहिजे. भगवंत म्हणतात ठीक आहे, पण रासलीलेमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर जसा नकारात्मक वृत्त्यांचा त्याग केला तसा सकारात्मक वृत्त्यांचाही त्याग करावा लागेल. ही रासलीला आहे. मोहाचा त्याग केला तसा भक्तीचा येणारा सात्विक मद त्याचाही त्याग करावा लागेल. तमगुणाचा त्याग केला तसा सत्वगुणाचाही त्याग करावा लागेल. नवे नवे गुणातीत व्हावं लागेल. बऱ्याच वेळेस काय होतं, आम्हाला मिळणारा जो आनंद असतो तो सात्विकतेतला असतो, आणि त्या सत्वगुणामध्ये आम्ही रमून जातो. भगवंत म्हणतात त्याच्यात जरी तुम्ही रमाल तरी रास होणार नाही. त्या सत्वगुणालाही खाली ठेवावं लागेल. कारण भगवंत म्हणतात मी तिघाच्या वर आहे. शिंके लांबविले दुरी आणि होतो तिघाचे मी वरी. हे कळायला थोडंसं अवघड आहे. अवघड म्हणजे परंपरापूर्वक जर ऐकलं असेल तर कळेल हे सगळं, पण कळेल एक दिवस. असं जर ऐकत राहाल, आवाज थोडासा कमी. अभिमान निर्माण झाला. क्या लगाया? जय जयवंती.
तासां तत्सौभगं मदं वीक्ष्यमानं च केशव प्रशमाय प्रसादाय तत्रैवान्तर्धीयत उसको जय जयवंती बोलते हैं। सारे गम रे ग रे सानि सा रे नि रे 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 ग गम प नि द प म ग गम रे ग रे सानि सा रे नि रे पो रे 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 ग। याची पण माझ्या आम्हाला माहिती नाही, एक एक गोष्टीसाठी एक एक जन्म घालावा लागेल। एवढं आमचं संगीत समृद्ध, एवढं आमचं साहित्य समृद्ध, एवढं आमचं सगळं समृद्ध आहे। किती गोड आहे। एकच बोलतो फक्त, याच्यानंतर बोलायचं शिल्लक राहणार नाही, एवढंच। आणि या विषयाला पुढे जाऊया। व्यवहारामध्ये वावरत असताना थोडं वेगळं घेऊ नका बरं याला, व्यवहाराच्या स्तरावरून आपल्याला तो भाव आपल्या डोळ्यापुढे यावा म्हणून बोलतो। व्यवहारामध्ये फिरत असताना, जगामध्ये फिरत असताना चांगले चांगले कपडे घालतो की नाही आपण? घालायला पण पाहिजे। जर सामर्थ्य भगवंताने दिलं असेल तर दरिद्रता का? घालायचे चांगले। फक्त एक आहे की जगाला दाखवता दाखवता एक विचार एक दिवस निर्माण व्हायला पाहिजे, नुसतं जगाला नाही, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करायचं आहे। ज्या दिवशी असं होईल ना, समजायचं आमचे कपडे घालणं सुद्धा सार्थक, आमचे दागिने घालणं सुद्धा सार्थक। कारण जगाला नुसतं दाखवाल तर द्वेष निर्माण होईल, आणि भगवंताला दाखवाल तर प्रेम निर्माण होईल। गोपिका डोळ्यांना काजळ लावताय, जगासाठी नाही, त्याने आमच्याकडे पाहिल्यानंतर त्याला आनंद वाटावा। गोपिका चांगले कपडे घालतात स्वतःसाठी नाही, आम्हाला पाहिल्यावर त्याला प्रसन्नता वाटावी। गोपी अंगांना अत्तर लावताय स्वतःला मिरवण्यासाठी नाही, आम्ही जवळ गेल्यावर त्याला प्रसन्नता वाटावी। तस सुखी सुखी त्वम असं म्हणतात नारदजी, त्याच्या सुखाने सुखी होत आहे। जगामध्ये वावरत असताना कपडे घावे लागतात, ते संस्कार आहे, ती संस्कृती आहे। पण एक क्षण असा येतो, जे कपडे आम्ही संस्कारासाठी, संस्कृतीसाठी, थोडंसं ध्यानात घ्या मला काय म्हणायचं ते। कथेच्या इतकं तुम्ही ऐकत आलात म्हणून मला तिथं घेऊन जायचं थोडंसं आपल्याला। जे कपडे आपण आपलं अंग झाकण्यासाठी वापरलेत, आनंदकारकच आहे आणि करायला पण पाहिजे। पण एक स्थिती अशी येते की भरदरीचे किती जरी कपडे असलेत तर ते कपडे सुद्धा बाजूला काढून ठेवावे लागतात। किंबहुना ते कपडे बाजूला काढून ठेवले नाही तर त्याच्या विवर्जित ज्या काही क्रिया करायच्या त्या होणार नाहीत। सोडा, आता थोडासा जास्त होत आहे, मी तुम्हाला भगवंताला काय म्हणायचं, तुम्ही जेव्हा साधन अवस्थेमध्ये असतात तेव्हा तुम्हाला संस्काराचे कपडे असायला पाहिजेत। पण भगवंत असं म्हणतात की जेव्हा रासलीलेमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा ना, तेव्हा ते संस्काराचे आणि पुण्याचे कपडे सुद्धा काढून बाजूला ठेवावे लागतात, आणि तेव्हा तुम्हाला माझ्यामध्ये प्रवेश करता येतो। त्याचं नाव रासलीला आहे। म्हणजे एवढं आहे ते सगळं काय।
आतापर्यंत जे मिरवलं ना तुम्ही, मी भक्त आहे, मी एवढं पुण्य केलं, मी एवढ्या तीर्थयात्रा केल्या. भगवंत म्हणतात ठीक आहे, माझ्यापर्यंत येईपर्यंत हे सगळं ठीक होतं. आता तुम्हाला कृष्ण रूप व्हायचं ना, जसं पाप चाललं नाही तसं माझ्या अवस्थेमध्ये पुण्य सुद्धा नाही चालणार. आणि म्हणून मावशीला वेदांतामध्ये म्हटले निरावरण. निरावरण म्हणजे काय? आता कुठलंच आवरण राहिलं नाही. स्वामी रामतीर्थ असं म्हणतात कि जब उस परमात्मा का दर्शन मुझे हुआ तो नंगम नंगा था. याला शब्द फक्त व्यवहारिक घेऊ नका. नंगम नंगा था याचा अर्थ त्याच्या ठिकाणी ही देवत्व ही उपाधी नव्हती आणि माझ्या ठिकाणी जीवत्व ही उपाधी नव्हती. तेज तेजाशी एकरस झालं, त्याचं नाव रासलीला आहे. प्रतिबिंब बिंबाशी एकरस झालं, त्याचं नाव रासलीला आहे. अंश अंशीशी एकत्र झाला, त्याचं नाव रासलीला आहे. आत्मा परमात्म्याशी एकरस झाला, त्याचं नाव रासलीला आहे. गोपिका म्हणतात किती आम्ही भाग्यवान, किती सूक्ष्मता हो याची. मला या भावापर्यंत आपल्याला घेऊन यायचं होतं, त्याच्यासाठी हे सगळे खटपट होते. आणि किंबहुना तो भाव काही का होईना तुमच्या हृदयापर्यंत आला. 4 दिवस केलेली कथा सुफळ झाली, आता थांबायला हरकत नाही. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण झाला आणि हा प्रमाद झाल्याबरोबर भगवंत म्हणतात सगळं मला सहन होतं, सहन होत नाही अभिमान. आणि एका क्षणामध्ये भगवंत अदृश्य झाला. जो जीवनामध्ये आल्यामुळे सगळं मधुर होऊन गेलं होतं, ह्याच्या येण्याने ही सगळी सृष्टी वेगळी वाटायला लागली होती. आणि आता तो अकस्मात निघून गेला. कशा वेदना झाल्या असेल सांगू का आपल्याला? या भगवंताचं प्रेम जाणण्यासाठी सुद्धा व्यवहारामध्ये कुणावर तरी प्रेम केलेलं असावं तेव्हा हा भाव कळेला. दगडासारख्या जगणाऱ्या माणसांना नाही कळणार हा भाव. किमान जगाच्या थोड्या प्रेमाचा अनुभव असायला पाहिजे, थोडासा, म्हणजे हे कळेल. आता तो एकाएकी निघून गेल्यानंतर किती वेदना, याला म्हणायचा विरहाचा आनंद. जगामध्ये सुद्धा विरह होतो, पण तो विरह आणि भगवंताचा विरह, एवढा मुद्दा मांडायचा थांबायचं मला. याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जगाच्या प्रेमाने पागल होणारा सुद्धा प्रेमी आहे आणि भगवंताच्या प्रेमाने पागल होणारा सुद्धा प्रेमी आहे. पण फरक याच्यामध्ये आहे, जगाच्या प्रेमाने पागल होणारा जो आहे ना, तो आहे त्या स्थितीतून खाली आला. आणि भगवंताच्या प्रेमाने पागल होणारा जो आहे ना, तो आहे त्या स्थितीतून वर गेला. एवढा फरक आहे त्याच्यामध्ये आहे. जगाच्या प्रेमासाठी जो पागल झाला ना, तो खरंच पागल आहे. अरे ज्याच्यासाठी तू पागल झाला, एक भेटला नाही तर दुसरं भेटेल ना. हल्ली मुली पळून जात आहे, आणि कुणासोबत पळून जात आहे? पंक्चर काढणाऱ्या सोबत. अगं काही दिवस थांबले असते तर कलेक्टरचे रांग लागले असते तुझ्या पुढे. तुझे दिवस छान आलेत ना आता. बरं, ज्याच्यासोबत तू पळून गेलीत किंवा आईवडिलांनी ज्याच्यासोबत लग्न लावून दिलंय, लग्नाच्या नंतरची प्रोसेस सारखीच आहे, काय वेगळं नाहीये. काय वेगळं घडणार आहे ते तेच ना. मुलं बाळच होणार आहे, संसारच करणार आहे. किंबहुना आई वडिलांनी जे लग्न लावून दिलं त्याच्यामध्ये संसार चांगला होईल अजून. याने फक्त केस असे केलेत, गाडीवर बसून फक्त मोबाईल लावून त्याचे पाहत बसला फक्त, आणि 350 रुपयाचा रिचार्ज टाकून फक्त तुला चॅटिंग करीत बसलाय. मुलींना सुद्धा ऐकायला पाहिजे ह्या कथा, म्हणजे त्यांना कळेल की जीवनाचं तत्व काय आहे. आणि 350च्या रिचार्जसाठी तो आयुष्य त्याच्यावर विचार केलं. बाबा किती पागलपणा आहे हा. खेटराची किंमत नाही त्याला. आणि लग्न झाल्यावर तुला कळेल की चूक केली मी, पण वेळ निघून गेलेला असेल.
जगामध्ये प्रेम करणारे आणि एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. अरे काय गाणी लिहिलेत. मैं मर जाऊंगा अभी, मैं ऊपर दुनिया नीचे, रहने दे नीचे भाई, जीने दे उनको, मैं दुनिया जला दूंगा तेरी चाह. अरे दुनिया को क्यों जलाता भाई, तू तेरा क्या करना कर है ना. मैं सबको मिटा दूंगा. क्यों, जीने दे भाई हमको, हमने क्या बिगाड़ा है तेरा. ए दुश्मन जमाना मुझे ना, हम कब दुश्मन होए तेरे. हा जगातला पागलपणा आहे. पण भगवंताविषयी जेव्हा प्रेम होतं ना, जगातल्याला नाही, जगाला नाही प्राप्त करून घ्यायचं आहे. किती गोड आहे. या जगाचा जो मालक आहे ना, त्या मालकाला भेटायचं आहे. आणि नुसतं भेटायचं नाही, उराउरी भेटायची आहे. अरे ही मागणी किती मोठी. सामान्याला नाही भेटायचं आहे. रडका मडका ज्याच्या तोंडाचा वास येतो, जर ब्रश केला नाही तर, 2-4 दिवस आंघोळ नाही केली तर जवळ थांबा वाटणार नाही. भक्त म्हणतात आम्ही त्याच्या नाही प्रेमात पडलो, आम्ही त्याच्या प्रेमात पडलो की ज्याच्या रंध्रारंध्रामधून केवळ सुगंध आणि केवळ तेज आणि केवळ आनंद वाहतोय. आम्ही त्याच्या प्रेमात पडलोय. म्हणून या प्रेमाची त्या प्रेमाची तुलनाच होऊ शकत नाही. गोपिकांना विरह झाला. आता विरहाचं सौंदर्य आहे का, आणि थांबूया. जगातला विरह, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, त्याचा विरह जर झाला तर मनुष्याला हळूहळू भय निर्माण होतं. आणि भगवंताच्या प्रेमामध्ये होणारा विरह हळूहळू भय नाही, हृदयाचा अहोभाव वाढत जातो, हृदयाची भावदशा वाढत जाते. आणि त्याच्या प्रत्येक श्वासाला, त्याच्या प्रत्येक क्षणाला एक किंमत येऊन जाते. 3 प्रकारचा विरह आहे, 3 प्रकारचा. एका विरहाला म्हणतात दैवज विरह, एक आहे प्रमादज विरह, आणि एक विरह आहे भ्रांतिज विरह. ऐकून ठेवा. दैवज विरह कशाला म्हणतात. काहींच्या जीवनामध्ये देवदर्शनाची एक स्थिती असते. दैवाने त्यांना भगवंताची भेट होते, पण जेवढं दैव असेल तेवढीच होते. तेवढ्या पुण्याने त्याला दर्शन झालं की भगवंत अदृश्य होतो. नारदांचं चरित्र आहे. नारदांना भगवंत दिसलेत, काही क्षणच दिसलेत आणि एका क्षणामध्ये अदृश्य झालेत. नारदांना सांगितलं तुला माझ्या दर्शनाची जेवढी पुण्य होती ती एवढीच होती, अदृश्य झाली. याला म्हणतात दैवज विरह. एक प्रमादज विरह. प्रमाद म्हणजे काय, आम्हाला मिळाला पण मिळून सुद्धा जवळ आल्यामुळे आपण प्रमाद केला, त्याची उपेक्षा केली, त्याच्यामुळे तो निघून गेला. त्याला म्हणतात प्रमादज विरह. एकाला म्हणतात भ्रांतिज विरह. तो जवळ असतो पण भ्रांतीनं वाटत असतो दूर दूर आहे, त्याला म्हणतात भ्रांतिज विरह. आता या गोपिकेंना जो विरह झाला तो कोणता आहे. तो दैवज पण नाही, तो भ्रांतिज पण नाही, तो प्रमादच पण नाही. हा जो विरह झाला ना, हा विरह आहे भगवंताने यांचं प्रेम आपल्याविषयी अधिक वाढावं म्हणून दिलेला हा विरह. खूपच गोड आहे. असा आहे, मनुष्य सानिध्यामध्ये जर असेल तर किती वेळ त्याच्याकडे पाहणार आहे आपण. पण आपला आवडणारा व्यक्ती जर आपल्याजवळ नसेल ना, तर झाडाचं पान जर सळसळलं तर वाटतं तो आला की काय, वाऱ्याची झुळूक जरी आली तर वाटतं तो आला की काय. कसं पाहावं, व्यावहारिक स्तरावर आणतोय अजून थोडंसं. नवीनच लग्न झालेलं असावं, नवरा कामाला गेला, 4 वाजता येणार होता, 3 वाजेपासून तिला वेध लागला. यानं खूप शृंगार केला स्वतःचा चांगला, वाट पाहते तिची. तिने सांजा झाल्या, शृंगार केलाय आणि शृंगार करून तिची वाट बघते. हाच भाव आहे. व्यवहारामध्ये जर ते बोलत असले तर त्याचे फक्त बिंदू घेतले त्यांनी, आम्ही सिंधू पाहतोय. झाल्या तिने सांजा करून शृंगार आणि वाट पाहते मी गे येणार साजन माझा. असंच आहे ना, विरह पाहतोय आपण. विरह अहो अभंग काय,
अभंगाचे शब्द घेऊन हे गाणे तयार झाले. काय अभंगन काय? या महाराष्ट्रामध्ये कोणी काही लिहिलं असेल तर सगळे उष्टे शब्द आमच्या संतांचे लक्षात ठेवा. गाणं लिहा, धडा लिहा, लावणी लिहा, शब्द सगळे तिथून उधार घेतलेत. कारण माझ्या माऊलीने शब्द तयार केले महाराष्ट्रामध्ये आणि ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. ए मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखचिवरी, हो दे या जगा, माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. म्हणून तुम्ही काहीच निर्माण केलं नाही, निर्माण केलं माझ्या माऊलीने. आम्हाला भाषाही बोलता आली नसते, ही भाषा समृद्ध केली आमच्या माऊलीने. 3:30 वाजले आणि गाडी बाहेर वाजली, ड्र 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 पळत आली. अगं तुझ्याची नाहीये, कारण तुझ्या नवऱ्याकडेच नुसती गाडी नाहीये, सगळ्याकडेच आहे. आणि मग तो आला. आल्यानंतर भेट झाली, पण तो येण्याच्या अगोदर आतली जी आतुरता होती ना, त्या आतुरतेनं जो आनंद दिला तो मिलनात पण नाही. लक्षात घ्या. भक्त असं म्हणतात की माझ्या पुढे जर भगवंताचा विरह आणि भगवंताचं मिलन यातून 2 गोष्टीतून एक जर घ्यायची असेल तर भक्त म्हणत असतो, देवा मला तुझा विरह दे. कारण सानिध्यामध्ये जेवढा आनंद मिळत नाही त्याच्यापेक्षा विरहामध्ये जास्त आनंद मिळतो. भगवंत रासलीलेच्या नंतर निघून गेले गोकुळातून. गोकुळातून निघून गेलेत. किती विरह झाला गोपींना. उद्धवजी समजूत घालण्यासाठी आले होते. सगळ्या गोपींची समजूत घातली आणि राधेकडे गेले. मी पहिल्या दिवशी भाव सांगितला होता, परत तुम्हाला सांगतो. उद्धवजी राधेला म्हणतात, राधे तो श्रीकृष्ण भगवंत सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे, त्याचा कसला ग विरह. राधा उद्धवांना म्हणते, तू कशाला मला सांगायला पाहिजे, डोळे झाक. आणि उद्धवाने डोळे झाकल्यानंतर पाहतो तर काय, प्रत्येक गोपीच्या समोर सोबत एक कृष्ण आहे. इथल्या पानापानावर राधा आणि कृष्ण आहे. इथल्या थेंबा थेंबांमध्ये राधा आणि कृष्ण आहे. उद्धव पाहतो इथल्या कणाकणामध्ये राधा कृष्ण आहे. अगं तो तुमच्या एवढा जवळ आहे आणि मग तुम्ही का रडताय. आम्ही रडतो यासाठी की तो जवळ असताना तेवढा आनंद भेटत नाही. त्याच्या विरहामध्ये हे सगळंच सगळं श्याममय झालंय. आम्ही हा विरह मागून घेतलाय. उद्धव निघाला आणि निघाल्यानंतर विचारलं, काय सांगायचं का कृष्णाला. कोणी सांगितलं, माझं दही खात होता त्याची आठवण करून द्या. नंदबाबा म्हटले, त्याला म्हणावं एकदा येऊन जा. राधेला विचारलं होतं काय सांगायचं. राधा म्हटली, त्याला एकच म्हण की मला आठवण येते आहे आणि एकदा भेटून जा. उद्धवजी निघाले. राधा म्हटली, थांबा थांबा उद्धवजी, त्याला सांगा नका येऊ. बर जाऊ. हो. उद्धवजी निघाले. उद्धवजी थांबा, त्याला म्हणा येच एकदा, खूपच आठवण येते, एकदा. उद्धवजी निघाले. थांबा थांबा, म्हणा नकोच येऊ. उद्धवजी म्हटले, एक निश्चित करा बरं, काहीतरी बोलवायचं का बोलवायचं नाहीये, नको म्हणायचं की हे म्हणायचंय. राधाजी म्हटले, शेवटचं सांगते. त्याला एक सांगा, तू जिथं आहे तिथं सुखी आहेस ना. जिथं आहेस तू तिथं प्रसन्न आहे ना. गोकुळामध्ये येण्यासाठी जर तुला कष्ट होत असतील तर नकोच येऊ. तू जिथं असतील तिथं सुखी राहा. तू जिथं आहे तिथं आनंदी राहिला अस, मी प्रसन्न आहे त्याच्यामध्ये. याला म्हणायचं गोपी भाव. त्याच्यामध्ये आग्रह नसतो. तू जिथं असतील, ज्या स्थितीमध्ये असतील, तू सुखी राहा, त्यामध्ये मला आनंद आहे. हा जो विरह आहे ना इथला, हा विरह असा आनंद देणार आहे. माझी माऊली सुद्धा विरहामध्ये गेली. इंद्रायणीच्या तटाकावर बसले आणि कुठून तरी वेणूचा आवाज आला. माझी माऊली बोलायला लागली, घनो वाजे घुन घुना, वारावा हे ऋण झुना, भवतार कुहा काना. भाग्यश्री
वेगी भेटवा का. घणूचा आवाज आला, वेणूचा आवाज आला, मला त्याची आठवण झाली. आकाशामध्ये चंद्र पाहिला, मला त्याची आठवण आली. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी. नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. दिन तैसी रजनी झाली ओ माये. दिवस तर तुझ्या विरहामध्ये निघून जातो, पण रात्र सुद्धा तुझ्या विरहामध्ये निघून जातील, झोपच येत नाही. अवस्था लावून गेला अजून का नये. हा विरहातला आनंद आहे. आणि शेवटचा विरह सांगतो आणि थांबतो आता. हा एक विरह झाला आता. आणि एक विरहाचा प्रकार असा आहे, तो भगवंत सानिध्यामध्ये असतो. आणि सानिध्यामध्ये असूनही, त्याचं नित्य सानिध्य असून सुद्धा जवळ असूनही विरह वाटतो. हा सगळ्यात मोठा विरह आहे. बघा, राधाजी कुंजवनामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या अंकावर बसलेले आहेत, म्हणजे मांडीवर बसलेले आहेत. आणि भक्तीचे आचार्य म्हणतात, अंके स्थितेपि दयिते किमपि प्रलापम. अंकावर बसलेले आहेत आणि अंकावर बसून सुद्धा राधाजींना विरह होतो. हा कृष्ण कुठं गेला, माझा कृष्ण? बसल्यात कुठं? कृष्णाजवळ. आणि नित्य सानिध्यामध्ये राहून सुद्धा विरह वाटतोय. भगवंताच्या पत्न्या, आलेलं वर्णन दशमस्कंदामध्ये पुढे, भगवंतासोबत आहेत आणि सोबत असतानाच भगवंताचा विरह होतोय. नित्य संगतीमध्ये राहून सुद्धा विरह वाटावा. कशासाठी? विरह जीवनातला रस कमी होऊ देत नाही. आम्ही कायमच डोक्याला डोके लावून बसलेलो आहोत. आम्ही कायमच नित्य एकत्र आहोत म्हणून प्रेम संपून जातं. जगण्यातलं प्रेम जर शिल्लक ठेवायचं असेल तर थोडंसं अंतर राहू द्या, थोडासा विरह राहू द्या. आणि विरह जर राहिला तर जीवनाचं जिवंत पण राहत असतं. भक्तांच्या जीवनामध्ये जिवंत पण काय? त्याचं नित्य सानिध्य ठेवून सुद्धा विरहाची भूमिका करतात आणि प्रत्येक क्षणाला उत्सव बनवतात. बाहेरच्या लोकांना वाटतं हे रडताय, बाहेरच्या लोकांना वाटतं हा विरह आहे, परंतु यांना होणारा जो आनंद आहे, या आनंदाचं वर्णन असं केलं की जगातले सगळे भोग एकत्र जरी केले तर या विरहाच्या एका बिंदूचीही बराबरी करू शकणार नाही, असा यांचा प्रेममय विरह आहे. हा विरह गोपींना मिळाला आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून गीत गायलं, गोपी गीत गायलं. गोपिका म्हणताय, गोपी गीत गा लेते आज पुरा. आणि मग त्या पहिल्या श्लोकाची फक्त थोडंसं व्याख्या आणि थांबूया, कारण 4 दिवसापासून गोपी गीत बोलतोय आपण, पण त्याचं गाणं एकदा व्हायला पाहिजे. तर ज्याला पाठ असेल त्यांनी म्हणा, मोबाईलमध्ये सर्च करू शकतात आपण गोपी गीत, आणि नाही वाचता येत त्यांनी श्रवण करा. एक जयती ते दिकं जन्मना व्रज जयत इंदिरा शाश्वत दोषता तुझ्या
लाभया व्याघ राक्षसा वर्षमारुता वैद्युता विश्वतो भया रोषवते भयम् रक्षिता न खलु गोपिका नन्दनो अखिल देना अंतरात्मधृ लिखन सार्थितो विश्वगुप्तये सख उदेयवान् सात्वतां कुले विरचिता भयम् वृष्णिदूयते शरणमीयुषा संसते भया कामदं शिरसि व्रज जनार्तिहं विरलोषिता विरजनस्मया
शनै प्रिय दधिमहि कर्कशेषु तेनाटवी मटसी तद्व्यथेन किंसी कुरुपाधिभिर्भ्रमा भ्रमति विधिर्भवदायुषान् श्रीशुकोवाच इति गोप्य प्रगायन्तः प्रलपन्त्यश्च चित्रधा रुरुसुस्वरं राजन् कृष्णदर्शनलालसा तासामाविर्भूच्छौरी स्मयमानमुखाम्बुज पीताम्बरधरसग्वे साक्षान्मन्मथमन्मथ बोलिए रासेश्वर भगवान की जय हो, गोपी मैया की जय हो, वृंदावन धाम की जय हो, जय जय श्री राधे. पहिल्या श्लोकाची व्याख्या सरळ सरळ. ते जन्मना, तुझ्या जन्माने, अत्र येथे, येथे म्हणजे या वृंदावनामध्ये, इंदिरा, इंदिरा म्हणजे लक्ष्मी. भगवंता तू येण्याच्या अगोदर लक्ष्मीचा वास या वृंदावनामध्ये झालाय. कशाची कशाची म्हणून कमी राहिली नाही. लोक लक्ष्मीच्या मागे जातात, नारायणाला सोडून देतात. लक्ष्मी म्हणते माझ्या मागे येऊ नका, माझ्या मागे जर आले तर मी तुमच्या घरी घोबडावर बसून येईल. नारायणाच्या मागे जर तुम्ही जाल तर तुमच्या घरी मी गरुडावर बसून येईल. म्हणून नारायण येण्याच्या अगोदर लक्ष्मीने हे वृंदावन सर्व वैभवाने भरून टाकलं. गोपिका म्हणतात, देवा इंदिरा तुम्ही येण्याच्या अगोदर इथं आल्यात. शाश्वत, शाश्वत अर्थात निरंतर लक्ष्मीचा वास या ठिकाणी झालाय. श्रेयते, श्रेयते सेवते. सगळे जग त्या लक्ष्मीची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आणि ती लक्ष्मी तुमची सेवा करते. ती म्हणते पाय दाबाच्या दैवाला मी प्राप्त व्हायला पाहिजे, चरण स्पर्शाला, चरण संवाहनाच्या दैवाला मी प्राप्त व्हायला पाहिजे. आणि म्हणून ही प्रजा, हे व्रज, हे गोकुळ अधिकम जयती, वैकुंठापेक्षा सुद्धा या वृंदावनाचा महिमा अधिक झाला. आणि म्हणून दयित, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो ना. हे प्रिया शब्द हृदयाच्या प्रेमाने ओथंबलेले हे सगळे शब्द आहे. हे दयित, त्वयी धृतासव, आम्ही प्राण जे धारण केले ना तुझ्यासाठी, आता तो जर भेटला नाही तर आमचे प्राण जातील. भेट ना. तावका, आम्ही घरादाराचा त्याग केला, आम्ही तावका, आम्ही तुझ्या आहोत. कधीतरी म्हणा मी बेबीचा, मी याचा, मी त्याचा, मी देवाचा. कधीतरी म्हणा, कधीतरी म्हणा मी याचा, मी त्याचा, मी त्याचा. एक तिथे यावे, तो माझा, मी त्याचा. तावका, आम्ही तुझ्या आहोत. आम्ही अडाणी असू, आम्ही कसे असू, आम्हाला ज्ञान नसेल, कृष्ण आम्ही तुझ्या आहेत. बाबा तुझ्यासाठी अनेक असतील, पण आमच्यासाठी तू फक्त एक आहेस. तावका दीक्षो, आम्ही सगळीकडे तुला पाहतोय. कधीतरी तू आमच्या पुढे येशील, नाही दिसत तू ये ना आमच्या समोर. तो आम्ही चिन्हवते, तुला आम्ही शोधतोय. सगळ्या वृत्त्या तुला शोधताय. दृश्यता, एकदा भेट दे, एकदा भेट दे. इथं म्हणताय ना जयती ते धिकम, त्याचे फक्त सूत्र देतो. सूत्र यासाठी परत भेटलो,
आणि करायचंच आहे खरं हे. आता शब्दांचा आनंद घेता यायला पाहिजे. 19 श्लोक आहे आणि एका एका श्लोकावर एक एक कथा होईल, एक एक जवळपास इतके भाव आहे. एकच भाव बघूया एकाच मिनिटामध्ये आणि थांबायचं आहे आता. वैकुंठापेक्षा हे जे व्रज धाम आहे, वृंदावन धाम आहे, हे श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? आता फक्त त्याचे काही पर्याय आपल्याला देतो. वैकुंठामध्ये जय विजय आहे. वैकुंठामध्ये कोण आहे? जय विजय, भगवंताची सेवा करणारे द्वारपाल. वैकुंठामध्ये जय विजय आहे. वैकुंठामध्ये जय विजय आहे, व्रजमध्ये पराजय आहे. म्हणजे काय? जेव्हा हृदयामध्ये भक्ती येते तेव्हा भक्त कुणासोबत जिंकण्याचं ठरवत नाही, तो तुम्ही पराजित झालोय. किंबहुना जो जीवनामध्ये पराजित झाला, भगवंत म्हणतात त्याला मी विजयी करतो. व्यवहारामध्ये मी याला हरवलं, त्याला हरवलं. लोकांना हरवायचं ना, राजकारण करा. लोकांना हरवायचं, राजकारण करा. आणि भगवंताचं प्रेम संपादन करायचं ना, पराजित व्हा. नामदेव महाराज म्हणतात मी पराजित झालो. भगवंताची भक्ती करणाऱ्याला जगातले लोक काही नीट म्हणत नाही, पागल झालाय हा. जगातले लोकही पागल है और भक्ति करने वाला भी पागल है, लेकिन पगलापन में अंतर है. दुनिया के पागल दिमागी पागल है और भगवान के पागल दिली पागल है. जिनका जो दिमागी पागल है उन्हें पागल खाना भेज दो, दिमागी पागल है उन्हें पागल खाने भेज दो, और दिली पागल है उन्हें वृंदावन भेज दो. इथं येण्यासाठी मनाने पागल व्हावं लागतं. हो, अति शहाणे माणसं भक्तीमध्ये उतरू शकत नाही. फक्त ऑप्शन देतो याचे. वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे गोपी म्हणतात, कारण तिथं जय विजय आहे. इथं आम्ही पराजित झालोय. आम्ही म्हणतोय आम्ही काहीच नाहीये, जे काय ते तू आहेस. वैकुंठामध्ये जोश आहे, ब्रज में होश आहे. वैकुंठामध्ये रजोगुण आहे, कारण राग आलाय तिथं. इथं ब्रज रज आहे. आहा, वैकुंठ में शेष है, यहां पे आपका अवशेष है, आपका प्रसाद है. वैकुंठामध्ये शंख आहे, व्रजामध्ये बासरी आहे. शंख ज्ञान देणार आहे, तर बासरी प्रेम देणार आहे. अनेक आहे. वैकुंठामध्ये भक्त तुझ्या मागे आहे. वैकुंठामध्ये भक्त तुझ्या मागे आहे. वृंदावनामध्ये तू भक्तांच्या मागे आहे. वैकुंठामध्ये देवांगना तुझ्या समोर नृत्य करताय. व्रजभूमीमध्ये तू गोपिकेच्या पुढे नाचतोय. म्हणून जयती ते धिकम. त्या वैकुंठापेक्षा सुद्धा या ब्रजभूमीचा महिमा वाढलाय. असे अनेक भाव अमृतामध्ये गुलाबजामुन बनवावेत. रात्री खाल्ले ना तुम्ही? ते चाचणीमध्ये होते, ते पण छान झाले होते म्हणतात, खूप चांगले झाले मला सांगितलं. आणि ते परत अमृताच्या समुद्रातून बुचकाळून काढावेत आणि त्याच्यातून असा टप 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 रस गळावा ना, तो टप टप जीवाला तृप्त करणारा रस म्हणजे हे गोपीगीताचे श्लोक आहेत. एकदा हा रस जर मिळाला ना हृदयाला, इतकी तृप्ती जीवनाचं सार्थक होईल. जन्म आलो त्याचे आजी काय आज फळ झाले साचे. तुम्ही सांभाळलेले संते
भय निरसली खंते. थांबायचं आपल्याला. हा प्रवास सुरू झाला आपला, अर्थात 5वा दिवस आहे. आरंभ केला होता वेदनेपासून, आरंभ केला होता तळमळीपासून, आरंभ केला होता चुकांपासून, आरंभ केला होता गडबडीतून, आरंभ केला होता अव्यवस्थेतून. आणि आज ज्या टप्प्यावर येऊन आपण थांबलोय ना, मी माझी अवस्था सांगतोय. आज तो ट्रेस संपलाय. जर खरा ऐकला असेल तर तो ट्रेस संपून जाईल. जी गडबड होती ती थांबली आहे. अंतःकरणाची जी घालमेल होती ती थांबली आहे. अंतःकरणामध्ये जी अतृप्ती होती तिला काहीतरी तृप्तीचे काही थेंब मिळाले. तक्रार संपली, कृतज्ञता निर्माण झाली. अभाव संपला, भाव निर्माण झाला. दुःख संपलाय, सुख संपलाय. दुःख संपलाय, परत ऐका, दुःख संपलाय, सुख पण संपलाय. दुःख संपलाय, सुखही संपलाय, राहिला केवळ आनंद. आलो त्या दिवशी अनेक प्रश्न होते, प्रश्न संपले, राहिला फक्त कृष्ण कृष्ण कृष्ण. सात दिवसापर्यंत, 5 दिवसापर्यंत हे बोलण्याची सवय, 7 दिवसाचे सप्ताहाचे आपण मला सहन केलं कथेच्या द्वारे आणि यात्रेच्या द्वारे सगळ्यांना सहन केलं. त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद. या येण्याच्या गडबडीमध्ये, व्यवस्थेमध्ये, बोलण्याच्या ओघामध्ये कुठे कठोर शब्द येऊन आपले हृदय दुखवले गेले असेल तर गजानन महाराजासह प्रातिनिधिक रूपाने या व्यासपीठावरून मी आपली क्षमा याचना करतो. किती आनंद आपल्या सगळ्यांना मिळू शकेल याचा प्रयत्न रात्रंदिवस डोक्यामध्ये असतो, किंबहुना किती जास्त करता येईल. आपण काल जे दर्शन घेतलेत ना, एवढे दर्शन करायला जर असं जर फिरत राहिलो असतो आपण तर किमान 2-1 दिवस लागले असते, किमान 2 दिवस. पण वृंदावनामध्ये येऊन 4ही भगवंताचे दर्शन झाले. आपल्याला घरी जाऊन सांगा, बाके बिहारी, राधा वल्लभ, अजून सांगा मला पुढे, राधा दामोदर, आणि अजून एक राहिला राधा. टाळ्या वाजवा एकदा जोरात तुमच्यासाठीच. आम्ही अहंकाराने सांगत नाही. ज्यांनी वृंदावनाच्या 10 यात्रा केल्यात, विचारा. वृंदावनामध्ये असलेले 4 जे विग्रह आहेत त्यांचे नावं सांगा, फक्त नावं सांगा. गोपीसारखा तो या अभिमान येऊ द्यायचा नाही आपल्याला. कुणाला माहिती नाही त्याचा आनंद नाही आम्हाला. आम्हाला आनंद हा आहे की इथे या 4 विग्रहांचं ज्ञान आपल्याला झालं. नुसतं ज्ञान झालं नाही, त्यांचे दर्शनही आपल्याला झालेत. तृप्त आहोत आम्ही त्या बाबतीत. म्हणून भगवंताला साक्षी ठेवून करायचं मंगलताई हे. आम्ही खरं सांगतो, एक वाक्य प्रामाणिकतेनं सांगतो आपल्याला. समाजासाठी आपण जर काळी जरी काढून ठेवलं तर सगळ्या समाजाला तृप्त नाही करू शकत कधीच. आपण नाही होत ते कधी. एका कुटुंबामध्ये जरी आपण राहत असलो तरी सगळ्यांच्या मर्जी आपण संपादन नाही करू शकत. म्हणून काम करत असताना मी सकाळी गजानन महाराजांना म्हटलं की आपण काम करत असताना त्या बाके बेहराला साक्षी ठेवायचं, परमात्म्याला साक्षी ठेवायचं, हिशोब त्याला द्यायचा आहे. अहो तुम्हाला हिशोब देऊन काय, खोटारडेपणा करून आणि दंभ करून कशात तुम्हाला खुश करता येईल. परंतु हे सगळं करत असताना हिशोब त्या परमात्म्याला द्यायचा आहे, त्याला साक्षी ठेवून. कृष्णमती परिवार निर्माणच यासाठी झाला की मती शुद्ध ठेवून त्या भगवंताला साक्षीभूत ठेवायचं आणि जबाब त्याला द्यायचा आहे. म्हणून हे सगळं काम करायचं आहे. म्हणून जेवढं काय बनलं ते आम्ही केलं नाही, भगवंताच्या कृपेनं झालं, तुमच्या ऊर्जेनं झालं, तुम्ही करून घेतलं म्हणून झालं. म्हणून तुमचंच तुम्हाला अर्पण करून सगळ्यांसाठी प्रार्थना करायची आहे की सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. भागवत कथा ऐकली तुम्ही. दक्षिणा द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे की नाही. पण दक्षिणा तुम्ही जे ठरवाल ते नाही, कारण कथा मी जर केली असेल तर अधिकार माझा आहे आणि मला जे पाहिजे ते द्यायला पाहिजे. मग काय पाहिजे, तुम्हाला काही द्रव्य मागत असेल,
अहो कथा एवढा रस मिळून जर ते मागितलं गेलं तर कथाच कळाली नाही. आता एकच दक्षिणा द्यायची, मला देणार ना? सगळे देणार ना? मला आवाज कमी येतोय. देणार. दक्षिणा असे असेल की आपण महाराष्ट्रामध्ये जाऊ परवा. आता कथा नाही, वृंदावन नाही, घरी गेलेलो असो आपण, परत आपल्या संसारामध्ये आपल्या वाट्याला आलेले काम आपण करणार असो, तेव्हा तुमचे नातवं तुमच्या जवळ येईल आणि ते विचारतील कुठे गेली होती आजी. तुमचे मुलं तुमच्या जवळ येतील, तुमच्या मुली जवळ येतील. तेव्हा इथं ऐकलेले एक एक सूत्र त्यांना सांगा, इथं पाहिलेल्या दर्शनाचा अनुभव त्यांना सांगा आणि आपल्या संस्कृतीचं ज्ञान तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना द्या. दक्षिणेतला एक भाग मला मिळेल. एक. दुसरा, सकाळी उठल्यानंतर वृंदावनामध्ये आम्ही जो आनंद भोगला, हे नामस्मरण आम्ही केलं. सगळ्या कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर 2 मिनिटं निवांत बसा. इथून काही माळी भेटतात, जपमाळी, त्या जपमाळी घ्या आणि रोज साधारणतः 10 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करा. हे नामस्मरण जर नित्य आपण केलं, मी खरं सांगतो तुम्हाला, जगातली सगळ्यात मोठी दक्षिणा मला मिळेल. मी आपल्याला विनंती करतो की आपण मला वचन दिलं आहे की दक्षिणा द्यायची म्हणून. मग मी सगळ्यांना विनंती करतो की रोज स्मरण करा वृंदावनाचं, रोज स्मरण करा या दर्शनांचं, करून बघा. 10 मिनिटं जर आपण नामस्मरण केलं तर जीवनातली सगळी कुरूपता, सगळे दुःख नक्की दूर होतील, अशी भगवंताच्या साक्षीनं मी आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांचे जीवन प्रेमाने भरून जावे, आनंदाने भरून जावे आणि ज्या भगवंताला इथं डोळ्याने पाहिलं तो भगवंत या जगाचा निरोप घेण्याच्या अगोदर एकदा तरी उराउरी भेटावा, अशी प्रार्थना त्या भगवंताच्या चरणी करूया आणि थांबूया. संकीर्तन करूया 2 मिनिटं आणि थांबूया. 3 द्यायचे. विठ्ठल माझा माझा, क्योंकि गोपियां कह रही है कि हम तुम्हारे हैं, तो हम कहते हैं कि विठ्ठल माझा. विठ्ठल माझा माझा, माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा, माझा माझा माझा. स्वतंत्र घ्यायला सर.